आज मी बनवणार आहे डाळबट्टी, पण तेही अगदी सोप्या पद्धतीने. कढईमध्ये बट्टी कशी बनवायची ते बघायचं आहे, तर रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे सर्वात आधी मी अर्धा कप रवा घेतला आहे. अर्धा कप गरम पाणी घालून तो 5 मिनटं मुरू घातला होता. त्यानंतर त्यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं, 2 चम्मच तीळ, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, चिमूटभर खायचा सोडा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि 2 पळ्या तेल घालून सगळं मिक्स करायचं आहे. जे अर्धा कप राहिलेलं पाणी आहे त्याच्यात थोडं थोडं टाकून छान घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला याला वाफवायचं नाही, कापायचं नाही, तळायचं नाही. आजकाल खूप जण असं बघतात की आपल्याला तेल कमी खायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे. कमी तेलाची आहे, तर नक्की करून बघा. तुम्ही पीठ मळताना तेल कमीही टाकू शकता. मी 2 पळ्या टाकल्या, त्याऐवजी तुम्ही थोडंसं टाकू शकता आणि बनवू शकता. तर इथे छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा. त्यानंतर अशा याच्या हातावर बट्ट्या बनवून घ्यायच्या आहे. आता या डायरेक्ट आपल्याला कढईमध्ये बेक करून घ्यायच्या आहेत. याला वाफवायचं नाही, अजिबात वाफवायची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला बेक करायच्या आहेत. तर इथे मी कढई आधीच 5 मिनटं आधी गरम करायला ठेवली होती. त्यानंतर ही चाळणीला तेल लावलं, बट्ट्या याच्यात टाकल्या आणि ही चाळणी याच्यामध्ये ठेवली आहे. आणि मध्ये मध्ये 5-10 मिनटांनी याला आलटीपलटी करायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. तर मध्ये मध्ये 5-10 मिनटांनी आलटीपलटी करायचं. असं करून 1 तास लागतो या बट्ट्या बेक होण्यासाठी. तर बघू शकता बट्ट्या बेक झालेल्या आहेत. त्याला क्रॅक आले ना तर समजून जायचं या बट्ट्या बेक झाल्यात. आता मी डाळ घेतली आहे, तर रेसिपी रेडी आहे.